हॅलो गाईज, नर्स पॅराडाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आहे तमन्ना आणि आज आपण बघणार आहोत नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत स्टाफ नर्सची भरती निघलेली, त्याची एक्झाम झाली, मेरिट लिस्ट पण लागली। तर त्यामधल्या कॅन्डिडेट्सला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे, तर त्याची डेट आलेली आहे, तर ते आपण बघूया। मी इथं आलेले आहे ऑफिशियल साईटवर, तर इथं बघू शकता, आपण बघूया। हे बघा, सांगूया यामध्ये सूचनापत्र, हे बघा यामध्ये आहे सूचनापत्र रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आपण ओपन करूया हे PDF, हे आपण वाचूया। हे आलेलं आहे नागपूर महानगरपालिका, नागपूर छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन यांच्याकडून एक सूचनापत्र आलेलं आहे, आपण ते वाचूया। जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/24 अन्वये नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व नर्स परिचारिका, नर्स परिचारिका GNM परोक्ष अधिकारी या पदाची रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा दिनांक 20/3/25 ते दिनांक 27/3/25। हे बघा कधी एक्झाम झालेली त्याची, 20/3/25 ते 27/3/25 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली आहे। वरील पदांकरिता लेखी परीक्षेचा निकाल 15 तारखेला याचा निकाल लागला होता, तर त्याच्या अनुषंगाने त्याची प्रतीक्षा सिलेक्शन व वेटिंग लिस्ट 551 उमेदवारांसाठी सूचनापत्र, याच्यामध्ये सिलेक्शन वेटिंग लिस्टमध्ये जे आहे त्यांना DV साठी बोलवलेलं आहे। आणि ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत एक लिस्ट लागेल, त्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं असेल, समजलं। उपरोक्त नमूद केल्यानुसार यामध्ये उमेदवारांची ही सूचनापत्र 25/6/25 ला साईटवर आलेलं आहे, खाली वाचूया आपण। उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती निवड प्रतीक्षा यादीमधील एकूण 521 उमेदवारांची खालील तक्ता अ येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या पडताळी दिनांक, तर हे बघा DV कधी होणार आहे, 8 ते 10 म्हणजे 8, 9, 10 जुलैला या कालावधीमध्ये खालील नमूद ठिकाणी 9:30 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात येणार आहे। यास्त उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी तक्ता A येथे नमूद दिनांक व वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत आहे। उमेदवाराचे खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेस व दिनांकाच्या दिवशी पडताळणीकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे। पडताळणीकरिता अनुपस्थितीत राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवड यादीतून कमी करण्यात येईल। म्हणजे तुमचं जर सिलेक्शन झालेलं आहे तर तुम्हाला DV ला जावेच लागेल, जर ह्या 521 मध्ये तुमचं नाव असेल तर। DV ला गेल्यानंतर मग फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल। तर याचा ॲड्रेस बघा, कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहायचे ठिकाण नागपूर महानगरपालिका, नागपूर छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर। तर यामध्ये आपण फर्स्ट दिलेला आहे, बघा फर्स्टच दिलेला आहे नर्स परिचारिका GNM। तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला असणार आहे, 8 तारखेला, 8 तारखेला एकाच दिवशी आहे सगळ्यांचं। तर यामध्ये फक्त यांनी टाइम स्लॅब दिलेले आहे वेगवेगळे, तर सिरियल नंबर 1 ते 30 यांनी 10 ते 1:30 या टाईममध्ये यायचं आहे। टेबल नंबर 1 म्हणजे तिथं तुम्हाला टेबल असणार आहे, टेबल 1 आणि 2, तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। या 521 मध्ये जे रोल नंबर सिरियल नंबर 1 ते 30 असणार आहे, त्यांनी 10:30 ते 1:30 या दरम्यान जायचं आहे। नंतर त्याच दिवशी 31 ते 60 यांनी पण 10 ते 1:30 पण टेबल 2 ला जायचं आहे, समजलं, टेबल 2 ला। आणि नेक्स्ट बघा,
61 ते 90, 61 ते 90 यांनी 2 ते 6 या वेळेत टेबल 1ला जायचं आहे आणि नंतर 91 ते 120 यांनी 2 ते 6 या वेळेत टेबल 2ला जायचं आहे. समजलं? तर हे स्टाफ नर्ससाठी होतं. तर आता पुढे बघूया आपण. यामध्ये 521 हे टोटल पोस्टसाठी आहे. मित्रांनो लक्ष द्या. स्टाफ नर्सचे 120 आहेत, बघू शकता तुम्ही. स्टाफ नर्स 120 आणि रिमेनिंग जे असतील ते असणार आहे, रिमेनिंग असणार आहे ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, हे सगळे असणार आहे. बघा, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, ट्री ऑफिसर, हे सगळे आहे त्याच्यामध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही कागदपत्रे. हे बघा, कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरता सर्वसाधारण आवश्यक सूचना काय दिलेल्या आहे वाचा. हे जाहिरात क्रमांक दिलेला आहे. च्या अनुषंगाने उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. फोटो असलेले मूळ ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड. तर म्हणजे तुम्हाला DVला जाताना काय काय न्यायचं आहे हे बघूया. तर DVला नेताना तुम्ही जो फॉर्म फिल केला होता तर त्याची प्रिंट तुम्ही डाउनलोड केली असेल ती प्रिंट लागेल. तुम्ही एक्झाम दिली त्याचं हॉल तिकीट लागेल आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत ठेवायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. इथं पण जाहिरात दिलेला आहे. अन्वय या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने पदभरतीकरिता केलेल्या ऑनलाईन अर्जामधील नमूद तपशिलाच्या अनुषंगाने उमेदवाराने सर्व शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे, म्हणजे तुमचं GNM झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट रिझल्ट, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, GNMचे ऑल इयर्स रिझल्ट, पासिंग सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, हे सगळं DVला सोबत घेऊन जायचं आहे. अदरवाईज काय नसेल तर तुमचं लिस्टमधून नाव पण वगळण्यात येऊ शकतं, म्हणून सगळं सोबत घेऊन जायचं आहे. ते यामध्ये हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक आहे, म्हणजे ओरिजिनल पण न्यायचं आहे आणि तुम्हाला त्याची झेरॉक्स पण न्यायची आहे. इथं बघा, खालील प्रमाणे सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. इथे सगळी लिस्ट दिलेली आहे. तेच मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, फॉर्म फिल केलेला त्याची प्रिंट आउट, एक्झाम दिली त्याचं हॉल तिकीट, 10वी आणि 12वी याचं रिझल्ट प्लस बोर्ड सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, TC, लिव्हिंग सर्टिफिकेट, मीन्स ट्रान्सफर सर्टिफिकेटलाच LC म्हणतात, लिव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी लागेल, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला आहे तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, OBC वाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर लागेल. बाकी GNMचे ऑल इयर्स रिझल्ट लागेल. तुम्हाला मी सांगितलेच ते डॉक्युमेंट सगळे सोबत घेऊन जायचे. खाली बघूया आपण. यामध्ये तुम्हाला स्मॉल फॅमिली लागेल. जे मॅरिड आहे त्यांच्यासाठी एक स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, ते तुम्ही हे प्रिंट आउट काढून घ्यायचे आहे आणि ते हाताने फिल करून सोबत घेऊन जायचं आहे. हे खाली आहे सामान्य प्रशासन विभाग चारित्र्य प्रमाणपत्र. तर हे बघा, इथं आपण बघूया खाली नर्स परिचारिका. बघा, नर्स परिचारिका हे 1 ते 30, 8 तारखेला 10 ते 1:30 या टायमिंगमध्ये टेबल 1ला जाणार. 1 ते 30 जाणार, 30. त्याच्यानंतर इथून 30 ते
31 ते 60 जे आहे ते 10 ते 1.5 टेबल नंबर 2ला जाणार. मग नंतर 61 ते 90, हे बघा 61 ते 90 जे आहे ते दुपारीहून असणार आहेत 2 पासून टेबल नंबर 1ला. आणि नंतर 91 ते राहिलेले 120 पर्यंत, हे बघा 120 पर्यंत ते टेबल 2ला असणार आहे. तर हे लक्षात राहू द्या. बघून घेऊ शकता तुम्ही, सगळ्या पोस्टसाठी दिलेलं आहे. डॉक्युमेंट पण मी तुम्हाला समजून सांगितलं. तुमचे काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्कीच करेल. काही प्रॉब्लेम असेल DV रिलेटेड, डॉक्युमेंट रिलेटेड, काहीही क्वेरी असेल तर मला कमेंट करा, त्याचा आन्सर मी तुम्हाला नक्कीच करेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.